खवा नसला तर गाजर हलवा चविष्ट होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ही रेसिपी एकदा नक्की पहा. यामध्ये तूप, खवा काही न वापरता मस्त दाणेदार इतका चविष्ट हलवा झालेला आहे ना, तर एकदा खाल्ल्यावर परत-परत करून खाल अशी रेसिपी आहे. करायलाही अतिशय सोपी. मस्त लाल रंगाचे कवळे ताजे गाजर घेतलेले आहेत. गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची. त्यानंतर बारीक तुकड्यांमध्ये कट करून इथे मी मिक्सरच्या साहाय्याने म्हणजेच माझ्या मिक्सरला मस्त असं चॉपरचं भांडं आहे. त्यामध्ये मस्त असे हे गाजर चॉप करून घेतले. तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता. तर आता हे बारीक चॉप करून घेतलेले गाजर जे आहेत कढईमध्ये घालायचे आहेत. सध्या कढई खालचा गॅस सुरू केलेला नाहीये. तर सगळा गाजराचा किस किंवा चॉप केलेले गाजर कढईमध्ये घातलेत. मस्त दाणेदार असं ते चॉप झालंय. आता गॅस सुरू करायचा आणि मोठ्या आचेवर गाजरातलं पाणी आटेपर्यंत एकसारखं हे हलवत राहायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिटं हे करावं लागेल. तर जी प्रोसेस आपण तूप घालून करतो ना, ती बिना तुपाची पण आपण करू शकतो बघा. मस्त होतो गाजर हलवा. गाजरातलं पाणी आटलं की गाजराचा रंग छान खुलून येतो. त्यानंतर यामध्ये दूध घालायचे. बरोबर 250 ml मस्त फुल क्रीम असं दूध घातलेलं आहे. तुमच्याकडे मस्त साईचं दूध उपलब्ध असेल, घरामध्ये साय असेल एखाद्या दिवसाची साठवून ठेवलेली, तर ती पण 1-2 चमचा घालू शकता. आता हे जे दूध आपण यामध्ये घातलंय ना, ते पूर्णपणे आता आपल्याला परत आटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. सारखं हे हलवत राहायचं आहे. तर कढईला खाली लागता कामा नये, जेणेकरून मग आपल्या गाजर हलव्याची चव व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी सारखं हे तळापासून हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवली की झटकीपट दूध आटलं जातं आणि गाजरही छान शिजतं. साधारण गाजराचा जो किस असेल तो 1.5 कप असेल, त्यासाठी मी 1 कप दूध वापरलं आणि दूध इथे पूर्णपणे आटलेलं आहे आणि त्याला साधारण 15 मिनिटं लागले. आता दूध आटल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. तर मी अर्धा कपापेक्षाही थोडीशी कमी घातलेली आहे. तर हा हलवा तयार करण्यासाठी इथे साधारण एक अर्धा तास लागलेला आहे. शेवटी पिस्ता आणि काजूचे बारीक काप करून घातलेत आणि गाजर हलवा तयार झालाय. दिसायला किती सुंदर दिसतोय ना, मस्त दाणेदार आणि इतका मस्त झालाय ना चवीला आणि दिसायला पण खूप सुंदर झालाय. नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आता एक महत्त्वाची टिप ती म्हणजे गाजर हलव्यातलं पाणी पूर्णपणे जर तुम्ही आटवून व्यवस्थित घेतलं ना, की मग तुमचा गाजर हलवा अगदी परफेक्ट असा तयार होतो आणि अगदी तो 4 ते 5 दिवस टिकतो. फ्रीजमध्ये ठेवा आणि मनात वाटेल तेव्हा थंडगार खा किंवा परत थोडा गरम करून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने हा गाजर हलवा तुम्ही नक्की करून पहा. धन्यवाद.